नमस्ते सदा वत्सले मातृभूमे तया हिंदुभूमे सुखम वर्धितोहम महामंगले पुण्यभूमे पवित्रे महाराज दोन वाजू नका महामंगले पुण्यभूमे पवित्रे पतत्वे शकाय नमस्ते नमस्ते पतत्वे शकाय नमस्ते। भक्ति तो कठीण सुळावरील पोळी निवडे तो बळी विरळा शूर जेथे पाहे तेथे देखीचा पर्वत पायावीन भिंत तातडीची। माय बाप सज्जन हो थोडासा आवाज वाढव माझा बाकीचे कमी केले तरी चालतील फक्त ठीक आहे वन मॅन आर्मी बिलकुल आवाज क्लिअर करायचा फुल स्टॉक बसायला पाहिजे आवाजाचा ठीक। माय बाप हो सज्जन हो प्रस्तुत प्राप्त प्रसंगी प्राप्त स्थळी प्राप्त सेवेकरता निवडलेला अभंग हा वैराग्याचे महामेरू असणारे देहूचे महान साधू ज्यांनी या मृत्यूलोकातील जडजीवांच्या उद्धारासाठी जन्म घेतला असे इको कमी नको स्वराज्य व्हावी ही स्त्रीची इच्छा ज्या वारसदारानं हे देखणं स्वप्न सत्यामध्ये उतरवलं असे हिंदू हृदय सम्राट राजा शिव छत्रपती यांचे गुरुवारी असणारे माझे श्री श्रीमंत तुकोबाराय यांच्या गाथेमधील भक्तीविषयी विशेष प्रतिपादन करणारा वारकरी संप्रदायामधील सगळ्यांचा पाठांचा असा 4 चरणांचा अभंग सेवेकरता निवडलेला आहे। या अभंगाद्वारे श्रीमंत तुकोबाराय जे आहेत ना मायबाप सज्जन आतापर्यंत सोपी भक्ती सांगणारे श्रीमंत तुकोबाराय या अभंगातून भक्ती ही कठीण सांगतात परंतु कठीण जरी सांगितली तर अशक्य नाही याचं प्रतिपादन करतात विठ्ठल अगदी वारकरी संप्रदायाच्या नियमाप्रमाणे। आमच्या वारकरी संप्रदायाचा काही नियम आहे बरं का। वारकरी संप्रदाय म्हणजे हा काही पंचमीचा तमाशा किंवा आता पुढे बोलणार नाही। माझ्या साधू संतांनी पूर्वजांनी काही नियम टाकले। ज्ञानदेव रचिला पाया उभारिले देवालया तुका झाला से कळस भजन करा सबकाचे। ज्ञानोबा माऊलींनी या संप्रदायाचा पाया रचला की या नारदाच्या गादीवर कीर्तनकारांनी आल्यानंतर अगदी अभंगाचा सरळ सरळ अर्थ सुरुवातीला सांगावा। संप्रदायाच्या नियमाप्रमाणे अभंगाचा सरळ सरळ अर्थ भक्ती तो कठीण सुळावरील पोळी। भक्ती आपण समजतो परमात्म्याची इतकी सोपी नाही बरं का कठीण आहे कठीण किती कठीण आहे। श्रीमंत तुकोबाराय सांगतात एखाद्या सुळावरती साजूक तुपांची पोळी आहे आणि ती पोळी ग्रहण करणं जितकं कठीण आहे तितकी ती भक्ती कठीण आहे। भक्ती तो कठीण सुळावरील पोळी निवडे तो बळी विरळा शूर। या कठीण भक्तीला जो प्राप्त करतो जो साध्य करतो जो सोप करतो तो बळी आहे विरळा आहे आणि शूर आहे। निवडे तो बळी विरळा शूर जेथे पाहे तेथे देखीचा पर्वत थोडी कोणी जेथे पाहे तेथे देखीचा पर्वत पायावीन भिंत तातडीची। श्रीमंत तुकोबाराय म्हणतात का हल्ली काय झालंय परमार्थामध्ये तरी दिखावा जास्त झालाय भक्तीमध्ये। भक्ती एक कमी आहे दिखावा हा जास्त आहे आणि पायावीन भिंत तातडीची। एखादी भिंत बांधायची आहे पाया बांधलाच नाही ती भिंत फक्त दिखावा आहे पण टिकाऊ नाही तसं हल्ली भक्तीचं झालंय। जेथे पाय हे तेथे देखीचा पर्वत पायावीन भिंत तातडीची। तिसऱ्या चरणात श्रीमंत तुकोबाराय सांगतात कामावले तरी पाकावोज खडे रुची आणि जोडी शांगेतात ते। एखादी सुगरण स्त्री आपल्या स्वयंपाकामध्ये जितकं मन लावते परमात्म्याचं नाव घेते तो स्वयंपाक सोज्वळ आणि सुंदर बनवतो सुंदर बनतो। त्या स्त्रीचं प्रेमाने केलेलं भगवंताचं भजन आणि त्यात बनलेला तो स्वयंपाक
तू रुचकर होतो कामावले तरी पाकावोज घडे रुची आणि जोडे शांघ्यता दे त्याला रुची वाढते तसं भक्तीमध्ये जर प्रेम असलं तर भक्ती सोपी होती तिची साधनामध्ये प्रेम रुची वाढते ती परमात्म्याला प्राप्त होती तू काम म्हणे मना पाहिजे अंकुश नित्य नवा दिवस जागृतीचा सगळ्यात 11वं जे इंद्रिय आहे ते मानवाचं मन आहे आणि या मनाला जर अंकुश असला तर प्रत्येक येणारा दिवस हा जागृतीचा आहे जेथे पाहे तेथे देखीचा पर्वत पाय विन भिंत तातडीची अभंगाचा संसार अर्थ विठ्ठल वैराग्याचे महान मूर्ती देहूचे महान साधू श्रीमंत तुकोबारायांचा आहे सर्वांच्या संप्रदायामधील पाठाचा अभंग आहे अभंग निवडण्याचं कारण काय कीर्तनाला येईपर्यंत 1 तास पहिले अभंग निश्चित केला नव्हता साहेबराव महाराज माझ्या बरोबर कडे आले महाराज अभंग मेला महाराज आज या धुळे नगरामध्ये 2 शक्ती मिळतात एक ईश्वर भक्ती आणि दुसरी शक्ती कोणती असेल तर ती देशभक्तीची शक्ती दोन्ही शक्ती एकत्र अभंग असा निवडायचा ज्या अभंगामधून भारी भक्ती ही साधली पाहिजे आणि देशभक्ती ही साधली पाहिजे विठ्ठल विठ्ठल भक्ती तो कठीण सुळावरील पोळी आतापर्यंत अगदी भक्तीला सोपं सांगणारे श्रीमंत तुकोबाराय भक्तिपंत बहुत सोपा भक्तीला श्रीमंत तुकोबारायांनी मायबाप हो ऐका ना दादांनो आतापर्यंत सोपं सांगितलं परमात्म्याची सगळ्यात सोपी प्राप्तीचं साधन काय असेल तर ती भक्ती आहे सगळ्या साधू संतांनी सांगितलं की भक्ती मार्ग बहुत सुलभ बहुत सोपा भक्तीना या कलियुगामध्ये परमात्म्याला प्राप्त करता येतं पण आज श्रीमंत तुकोबारायांना काय झालं की श्रीमंत तुकोबारायांनी अभंग लिहिला की भक्ती तो कठीण सुळावरील पोळी प्रश्न आतापर्यंत भक्तीला सोपं सुलभ सांगणारे तुकोबाराय अचानक भक्तीला कठीण कसं म्हणायला लागले श्रीमंत तुकोबारायांनी आतापर्यंत सांगितलं ऐका ना दादांनो भक्ती सोपी आहे आम्हाला वाटलं या कलियुगामध्ये परमात्म्याची प्राप्ती ही सोपी आहे अगदी आम्ही श्रीमंत तुकोबारायांनी म्हटलं की या रे यारे लहान थोर याती हलती नारी नर सगळे या रे यारे लहान थोर लहान या थोर या याती हलती नारी नर सगळ्यांना साधू संतांना अगदी सगळ्यांना भक्तीमध्ये बोलवलं मी म्हणलं श्रीमंत तुकोबारा याती भलती नारी नर सगळ्यांना बोलवताय मग आम्ही 24 वर्ष मिलिटरी मध्ये देशाची सेवा केली आम्ही जाय गेलं तर काय हरकत आहे आम्ही ही आलो मग इथे आल्यानंतर पेटी मास्तर अचानक ऐकायला भेटलं की भक्ती तो कठीण सुळावरील पोळी आम्हीही आलो भक्ती सोपी आहे मग आता इथं आल्यावर कळालं की श्रीमंत तुकोबाराय सांगतात की भक्ती ही कठीण आहे मग आता भक्ती सोडून जायचं का उडी तर घेतली आता थडी तर गाठायला हवी सोडून तर जाऊ शकत नाही पण श्रीमंत तुकोबाराय या ठिकाणी भक्ती ही कठीण सांगताय पण अशक्य मात्र सांगत नाही भक्ती कठीण जरी सांगितली आहे पण अशक्य मात्र सांगितले श्रीमंत तुकोबाराय कुत्र्याला हाणू नका महाराज उद्या कोणी म्हणायला नको बुरकुल महाराजाचं कीर्तन धुळ्याला वतन कुत्र्याने आलं विठ्ठल विठ्ठल भक्ती भक्ती म्हणजे नेमकं काय ते करून घेऊया भक्ती या शब्दाचा अर्थ समर्पण होतो
हा मनुष्य देह कशासाठी प्राप्त झाला असेल तर तो ब्रह्मांडाच्या मालकाच्या प्राप्तीसाठी आहे। हा मनुष्य देह मजा लुटायला नाही, चांगलं चांगलं खायला नाही, चांगलं चांगलं प्यायला नाही, जे नाही प्यासारखं ते प्यायला नाही, जे नाही खायासारखं ते खायला नाही। हा मनुष्य देह कानामध्ये झुबे, नाकामध्ये नथ, अंगावर दागदागिने, एकदानी पाटल्या सोन्याची पोत, हातात सोन्याच्या बांगड्या मिरवायला नाही। हा मनुष्य देह कशासाठी प्राप्त झाला असेल तर 84 लक्ष योनीमध्ये, ऐका ना दादांनो, हा मनुष्य देह हरीच्या प्राप्तीसाठी आणि ब्रह्मांडाच्या मालकाच्या प्राप्तीसाठी, ब्रह्मांडाच्या मालकाच्या प्राप्तीसाठी हा देह आहे। कारण मनुष्य देहाला कर्म प्रधान देह असं म्हणतात। बाकी जितक्या योनी आहेत ह्या भोग प्रधान योनी आहेत। गाढव भोग प्रधान आहे, कुत्रा भोग प्रधान आहे, गाय भोग प्रधान आहे, म्हैस भोग प्रधान आहे, बैल भोग प्रधान आहे। मनुष्य एकमात्र या धरतीवरती असा योनी आहे, अगदी अगदी भट्टो जाधव सर, हा भोग प्रधान आणि कर्म प्रधान सुद्धा आहे। कसा? मागच्या जन्मात केलेलं संचित कर्म या जन्मात भोगावंच लागतं।